हरिओम. मनशक्ती प्रयोग केंद्र जळगाव तर्फे आपलं या मनाचे श्लोक या उपक्रमात हार्दिक स्वागत. आज 25 जुलै 2021. पुढील सगळी सूत्र जोशी काकांकडे. हरिओम. केवलम ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामींचं पुण्यस्मरण आणि राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरि ओम. सुरुवातीला आपण मागच्या वेळेचे जे श्लोक झाले 11 ते 15 त्याचा सारांश अगदी थोडक्यात बघूया. जीवन कसं जगावं, जीवनात कसं वागावं, आपलं वर्तन कसं असावं याच्याबद्दल हे सगळं मार्गदर्शन आहे. सारांश असा मागच्या 5 श्लोकांचा की सर्व काळ कोणीही सुखी नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात पूर्वसंचिताप्रमाणे भोग येतात. देहबुद्धी कमी करत राहणे हा मुक्तीचा मार्ग आहे. जर वासना दुष्ट असतील तर कितीही शूर पराक्रमी व्यक्ती असतील तरी त्यांचा नाश होतो आणि ह्यातून जीवन व्यर्थ जातं. मागच्या वेळी आपण रावणाचं उदाहरण ह्या श्लोकामध्ये घेतलं होतं. माणसाचा जन्म होतो, जगात माणूस येतो, आयुष्यभर पूर्व कर्मानुसार सुख दुःख येतात आणि जातात आणि शेवटी केव्हा तरी हे जग सोडावं लागतं. हे जग मृत्यूभूमी आहे. मृत्यूभूमी हा शब्द वापरलेला आहे. पण जगणारा माणूस मृत्यू येणार हे सत्य विसरतो, ते लक्षातच घेत नाही आणि मग माणसाला मी, अहम आणि अहंकार निर्माण होतो. हे सगळं लक्षात घेऊन जीवन कसं जगावं याचं दिशादर्शन श्री समर्थ आपल्याला करीत आहेत. श्रीराम. श्लोक 16. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे नाजनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. दुजा म्हणजे दुसरा, क्रमाने दुसरा किंवा त्याच्यानंतर येणारा. अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते. पुरेना म्हणजे काय? पुरे पडत नाही, थांबत नाही, संपत नाही. लोभ म्हणजे अनेक प्रकारचे मोह आणि क्षोभ म्हणजे मनाची अशांत अवस्था, मनाची खळबळ किंवा आसक्ती. म्हणून जनी मागुता जन्म घेते. सुरुवातीला सरळ आपण शब्दार्थ बघूया श्लोकाचा आणि मग त्याच्यातला ध्वनितार्थ त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. सरळ अर्थ असा की एक माणूस मरतो आणि त्याच्यासाठी दुसरी माणसं शोक करतात. पण शोक करणारा माणूस देखील त्याच मार्गात असल्याने आज ना उद्या मरून जातो. माणसाला देहाची आणि दृश्य वस्तूंची आसक्ती असते, मोह असतो, तो काही गेल्या सुटत नाही. आणि ह्या लोभामुळे
मरणाऱ्या माणसाचे मन अशांत राहते, या जगात गुंतून राहते आणि त्या स्थितीत देह सुटतो, या कारणाने तो पुन्हा येथे जन्माला येतो, असा त्याचा सरळ अर्थ आहे. माणूस देह सोडतो करा, पण त्या जीवनामध्ये मन जे असतं ते अनेक व्यक्तीमध्ये आणि वस्तूमध्ये अडकलेलं असतं. त्या आसक्तीने खेच दिल्यामुळे किंवा त्या आसक्तीने बांधून ठेवल्यामुळे तो मृत्यूनंतरच्या अवस्थेत फार काळ राहत नाही. त्याचं मन जिथे चिकटलेलं असतं त्याच्या आसपास तो पुन्हा जन्म घेतो. अशा रीतीने जीवाला जन्म आणि मरण हे सोसावं लागतं. पूर्वीचा ऋणानुबंधाप्रमाणे जन्म येतो, ह्याच्याबद्दल एक थोडीशी एक प्रतीक कथा आपण बघूया. शृंगेरी मठ नावाचा एक मठ आहे, जो शंकराचार्य आदी शंकराचार्यांनी मुळी पूर्वी स्थापन केलेला आहे. कर्नाटक राज्यामध्ये चिकमंगळूर इथे तुंगा नदीच्या काठावर हा मठ आहे. ह्या पीठामध्ये अनेक अत्यंत थोर असे आचार्य होऊन गेले. त्यातले अभिनव नृसिंह भारती हे एक आचार्य, मोठे ज्ञानी पुरुष होते. त्यांना एक शिष्य होता, विद्वान शिष्य होता. त्यांनी 2 विवाह केले तरी त्याला मूलबाळ झालं नाही. जुन्या काळाची गोष्ट आहे. त्यांनी स्वामींची फार सेवा केली आणि मग त्यांच्याकडून पुत्र प्राप्तीचा वर मिळाला. पण वर देताना स्वामी म्हणाले, तुला पुत्र होईल, पण तो सुख आणि दुःख दोन्ही देईल. ठीक आहे म्हणले. त्यांना मूल हवं होतं, तर मूल झालं. हा मुलगा 15-16 वर्षाचा होईपर्यंत ह्या मुलाच्या आई वडिलांचा आणि सगळ्यांचा जो प्रपंच होता तो अगदी मजेत चालला. मुलगा अत्यंत चांगला होता, संस्कारी होता. मठामध्ये रोज तो भाष्य श्रवण करण्यासाठी जात असे, प्रवचन ऐकत असे. असं करता करता 15-16 वर्षाचा झाला आणि एकदा तो नदीवर स्नानासाठी गेला आणि तिथल्या पाण्यातल्या वेलीमध्ये अडकून मरण पावला. बापाला अतिशय दुःख झालं. अतिशय नवसास आयासाने कितीतरी वर्षांनी झालेला मुलगा, खूप दुःख झालं बापाला. त्याचं प्रेत तो नेऊ देईना. तेव्हा अत्यंत जवळचा शिष्य असल्यामुळे स्वामीजींनी त्या प्रेतावर मंत्रजल शिंपडलं आणि ते मंत्रजल शिंपडल्यानंतर तो जीव जो गेला होता तो परत त्या शरीरामध्ये, प्रेतामध्ये आला आणि म्हणाला, तो काय म्हणाला की गेल्या जन्मी मी याचा पिता होतो, म्हणजे वडिलांचा पिता होतो. माझी त्या जन्मात थोडी शास्त्र वासना राहिली म्हणून मी इथे आलो आहे. आता या गेल्या 15-16 वर्षात ती माझी वासना पूर्ण झाली म्हणून मी हा देह सोडला. म्हणजे जर का वासना असेल तर आपल्याला त्याप्रमाणे जन्म घ्यायला लागतो. आता जवळच्या व्यक्तीच्या मरणाचं हे प्रत्येकाला दुःख असतंच आणि ते असायलाच पाहिजे, असण्यात काही चूक नाही. पण हा दुःखाचा शोक जो आहे, दुःखाचं जे दुःख आहे ते दीर्घकाळ करू नये असं समर्थ म्हणतात. कारण ते करून काही फायदा नाही. आपल्यालाही त्रास आहे त्यामुळे, आणि जो गेलेला असतो तो सुद्धा आपल्याला प्रिय असतो, त्याला आपण प्रिय असतो, त्यालाही त्रास होत असतो, त्याचा जो आत्मा असतो. आणि अशा पद्धतीने हा जर का आपण दीर्घकाळ शोक करत राहिलो तर त्याचा दोघांनाही त्रास होऊ शकतो, म्हणजे गेलेल्याला आणि राहिलेल्याला. समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला मृत्यूचं शाश्वत सत्य सांगतायत आणि दुसरं सुद्धा सत्य सांगतायत, ते पुनर्जन्माचं आहे. ते वास्तव सत्य सुद्धा आपल्या मनावर ठसवत आहेत. गीतेमध्ये अध्याय 4 श्लोक 5 मध्ये गीताई असा श्लोक आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, माझे अनेक या पूर्वी झाले जन्म तसे तुझे, जाणतो सगळे मी ते, अर्जुना तू न जाणसी.
जन्म येतो, जीवन सुरू होतं आणि जीवनात त्रिविध ताप येतात. अनेक प्रकारचे प्रतिकूल परिस्थिती येते. त्याच्यापैकी एक ताप आहे, त्याला अधिदैविक ताप म्हणतात. 3 प्रकारचे ताप आहेत, आपण ते पुढे बघणार आहोत. पण इथे अधिदैविक तापाबद्दल आपण बघू. जीवन प्रवासात म्हणजे जीवनात माणसाने केलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा परिणाम त्याला भोगायला लागतात आणि जे जीवनात भोगायचे राहतात ते मृत्यूनंतर भोगावं लागतात. आपलं जीवन अनेक लोकांच्या सहवासात जातं. आपले कुटुंबाचे सदस्य असतात, मित्रमैत्रिणी असतात, सहकारी असतात आणि जीवनात अचानक भेटलेले आणि काही काळ एकत्र राहिलेले त्रयस्थ पण असतात. अशा सगळ्यांच्या सहवासात आपण जीवन जगत असतो. आता या जीवनाच्या प्रवासात या काळात असं काही प्रसंग आपल्या जीवनात घडतात की त्यावेळी आपल्याला खूप छान वाटतं आणि हे सगळे प्रसंग चांगली आठवण म्हणून आपल्या चित्ताच्या मागे राहतात. आता किती चांगले असतील त्याप्रमाणे त्या प्रतवारीप्रमाणे आपण ते लक्षात राहतात ते. पण कधी कधी काही प्रसंग इतके कटू असतात, इतके वाईट असतात की त्या प्रसंगाची सुद्धा आणि त्या संबंधित माणसांच्या त्या कटू स्मृतीची सुद्धा स्मृती किंवा आठवण आपल्याला नंतर केव्हा तरी सतत येत राहते. आता एकंदर विश्लेषण केलं तर काही ज्या आठवणी असतात त्या लोभाच्या असतात आणि ज्या काही आठवणी असतात त्या क्षोभाच्या असतात, म्हणजे अशांत करणाऱ्या असतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अन्य प्रसंगाच्या सुद्धा आपल्या चित्तात स्मृती राहतात. आणि असं म्हणतात, अनेक ठिकाणी ज्ञानी लोकांनी असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला जीवनाचा शेवटचा क्षण येतो, मृत्यूचा क्षण येतो, त्यावेळेला त्या सगळ्या स्मृती एकत्र होऊन त्यांचा संकुल परिणाम, एकत्र परिणाम होतो आणि त्या परिणामासकट आपला जीव सुटतो आणि त्या संकुल संचिताप्रमाणे प्रारब्ध पुढल्या जीवनात आपल्याला मिळतं. मग त्या जीवनात असेच चांगले वाईट प्रसंग घडतात, ते जीवन पार पडतं. परत मृत्यूच्या वेळेला हेच सगळं होतं आणि असं जन्म मरणाचं आणि सुखदुःखाचं चक्र कायम सुरू राहतं. हे जीवनातलं सत्य आपल्या मनावर ठसून समर्थ आपल्याला सांगतात की आयुष्यामध्ये आलेला आहात, अनेकांच्या बरोबर सहजीवन जरूर जगा, पण त्या जीवनात जगताना किंवा अनुभव घेताना लोभ किंवा क्षोभ ह्या भावना पुढे घेऊन जाऊ नका. आता म्हणजे प्रत्येक प्रसंगातून आपण अलिप्त होऊन काहीही न घेता पुढे गेलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आता हे सगळं करणं काही सोपं नाही, एकदम जमणार नाही. पण समर्थ सांगतात की ह्याचा अभ्यास करा आणि मग जन्ममरणाच्या चक्रातून आपण हळूहळू बाहेर पडू शकू. इथे आपण परत काही म्हणजे काय म्हणतात त्या प्रतीक गोष्टी बघू की ज्या वेळेला आपली शेवटची जी इच्छा असते किंवा आपली शेवटची जी बुद्धी असते, अंतिम बुद्धी असते, त्याप्रमाणे आपल्याला पुढे जीवनामध्ये गती मिळते. जड भारत नावाची एक कथा आहे पुराणामध्ये. हा राजा होता, त्याला राजपदाचा त्याग करावासा वाटला. तो मुनी झाला, संन्यासी झाला. मग तो वनात राहायला गेला, एक छोटी झोपडी म्हणून तिथे राहायला लागला आणि तिथे त्यांनी एक हरणाचं जे छोटं हरण होतं ते त्याला हरणाचं पिलू मिळालं आणि त्यांनी ते पाळलं, त्याला मोठं केलं. आता ते पाळताना मोठं करताना त्या पिलावर त्यांनी एवढं प्रेम केलं, हरणावर केलं की त्याचा प्रचंड मोह त्याच्या जीवनात निर्माण झाला. आता ज्या वेळेला जड भरताचे ह्या माणसाचे प्राण निघाले किंवा त्याचा मृत्यू क्षणाला, त्या मृत्यू क्षणाला त्या हरणाचं जे पिलू किंवा त्या हरणाचं जे रूप होतं ते त्याला आठवलं.
अशा पद्धतीने पुराणामधली जी कथा पुढे सांगते की ते पुढच्या जन्मात हरिण बनले, हरणाचा त्याचा जन्म झाला, हरणाचं छोटं एक पिलू तयार झालं आणि मग स्वतःच्याच आश्रमाबाहेर तो तिथे उभा राहायचं ते पिलू आणि जे सत्संग चालायचे ते तो ऐकायचा आणि मग त्याच्या डोळ्यातून अश्रू यायचे. आणखीन काही कथा आहेत. ऋषी रमण जिथे प्रवचन करत असत तिथे एक गाय यायची आणि ती प्रवचन ऐकायची, सत्संग ऐकायची. त्या खिडकीमध्ये तोंड ठेवून ऐकत बसायची. जितका वेळ तो सत्संग चाललाय तिथपर्यंत ती तिथे उभी राहायची आणि हे पूर्ण चालत असताना तिच्या डोळ्यातून नेहमी अश्रू येत असायचे. महात्मा बुद्ध जिथे उपदेश करायचे तिथे एक कोंबडी ऐकून येऊन बसायची आणि त्यांचा उपदेश चालू असायचं की तिथे बसायची. थोडक्यात ह्या अशा गोष्टी आपण कशासाठी बघतोय की जी इच्छा राहते त्याप्रमाणे पुढील जन्म येतो. आता स्वामीजींनी ह्या लिहिलेलं आहे ते आपण बघूया. फार छान प्रॅक्टिकल लिहिलेलं आहे त्यांनी की शांताबाईंचा नवऱ्याचं म्हणजे आनंदरावांचं अमेरिकेमध्ये ऑपरेशन चाललं होतं. या ऑपरेशनमध्ये त्यांची हृदयक्रिया बंद पडली. घाईघाईने शेजारी असलेल्या भावाने अमेरिकेतून भारतात शांताबाईंना निधनाची तार केली. जुन्या काळाची गोष्ट आहे, त्यावेळेला तार करावी. तार करून बंधू परततात तर त्या अमेरिकेच्या डॉक्टरांनी त्यांचं विशेष कौशल्य वापरून आनंदरावांची हृदयक्रिया पुन्हा सुरू केली. पुन्हा बंधू धावले आणि दुसरी तार भारतात धाडली की बुवा ते जिवंत आहेत. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण शांताबाई ज्या आहेत की ज्यांचे मिस्टर हे आनंदराव होते त्यांना पहिली तार मिळाल्यानंतर त्यांना एवढा मोठा धक्का बसला की त्यांचाच प्राण गेला. आता त्यांच्या मृत्यूची तार भारतातून अमेरिकेत आली. ती एक आठवड्यानंतर आनंदरावांना समजली आणि त्या धक्क्याने परत त्यांचा मृत्यू झाला. रामदास आपल्याला समजून सांगतायत की तू जो दुसऱ्याच्या मरणाचा शोक करता करता स्वतः मरतायस, तुला सगळी चिंता असली पाहिजे ती मरणाची नाही, तर तू जन्म कसा चांगला घालवशील याची चिंता तू कर. तुझे सुखाचे मनोराज्य जीवनात तू ज्या गादीवर बसून भोगत आहेस ती गादी मरणाची आहे आणि मग गादी बदलण्याची वेळ आली की रडतोस पण शहाणा काही होत नाही. आणि ह्याच ठिकाणी स्वामीजींनी ज्ञानेश्वरीचा एक संदर्भ दिलेला आहे. तो असा, तैसा फळ हेतूचा पांजरा सांडून या धनुर्धरा का प्रतिती पाखी चिदंबरा गोसाविया नोहावे. जेथ उंचावतेनी पवाडे सुखाचा पैसा रुजोडे आपुलेनी सुरवाडे उदो ये ऐसा. भगवंत सांगतात, अर्जुना, फळ आशेचा पिंजरा टाकून आत्मानुभव रूपी पंखाने चिदाकाशात संचार करणारा साधक समर्थ होतो. ज्ञानयुक्त भक्ती केल्याच्या पराक्रमाने सुखाचा असा मोकळा अवकाश आपल्याला लागतो की मग आपण आनंदाच्या भरात वाटेल तशी भरारी मारावी. श्रीराम. श्लोक 17. मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे मती मंदते खेदमानी वियोगे. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंदते खेद मानी वियोगे. मती मंद याचा अर्थ बुद्धीने कमी, जड किंवा मठ्ठ बुद्धीचा किंवा विवेक करण्यास असमर्थ असलेला. आणि
आणि याचा सरळ अर्थ असा आहे की माणूस विनाकारण मनामध्ये चिंता करतो. ज्या घटना घडून यायच्या असतात त्या अकल्पितपणे घडून जातात. जीवनात जे जे भोग आपल्याला भोगावे लागतात ते सर्व आपल्या पूर्वकर्मानुसार घडून येतात. अज्ञानी माणूस मृत्यूने होणाऱ्या वियोगाचे नेहमी दुःख करत जातो. मानवी जीवनाकडे जर का आपण विशाल दृष्टिकोनातून पाहिलं तर असं अनुभवाला येतं की माणसावर 5 शक्ती अंमल गाजवतात. माणसाच्या जीवनात 5 प्रकारच्या शक्ती अंमल गाजवतात. एक अचेतन शक्ती आहे, एक जीवन शक्ती आहे, एक मानसिक शक्ती आहे, एक संस्कृतीची शक्ती आहे आणि शेवटी आध्यात्मिक शक्ती आहे. अचेतन शक्ती म्हणजे प्रकाश, उष्णता, वीज ह्या सगळ्या त्याच्या शक्ती असतात. सत्ता आपल्या जीवनात चालते. आपलं जिवंतपण आणि देहातील ज्या पिंडपोषक क्रिया किंवा जीवनशक्तीचा जे काही पुरवठा आहे त्या शक्तीवर आपलं जीवन अवलंबून असतं. जीवनात सुखदुःखाचा परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्या वर घडतो आणि तो कसा होईल ते आपल्या मनशक्तीवर किंवा मनोबलावर अवलंबून असतं. आणि मग एका संस्कृतीमध्ये आपण असतो की ज्यामध्ये माणसाच्या कल्पना आहेत, भावना आहेत, चांगल्या वाईटाचे आदर्श आहेत, उच्च मूल्य आहेत. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या जीवनात परिणाम करत असतात. पण 5वी शक्ती जी आध्यात्मिक शक्ती आहे ती विश्वाची व्यवस्था पाहणारी ईश्वर शक्ती माणसाच्या जन्म मरणावर आणि सुखदुःखावर सगळ्यावर सत्ता गाजवते आणि त्याला नियती असं म्हणतात. आणि ह्या सगळ्या इतर राहिलेल्या 4 शक्ती आहेत त्या नियतीत अधीन राहून काम करतात. म्हणून जीवनामध्ये प्रयत्न करून झाल्यावर घडणाऱ्या गोष्टी शांत मनाने पाहण्यास शिकावे असा समर्थांचा उपदेश आहे. म्हणजे सगळी काळजी जरूर घ्यावी पण काळजी करू नये. प्रयत्न का प्रारब्ध? प्रयत्न महत्वाचे की प्रारब्ध आहे त्यामुळे प्रयत्न महत्वाचा नाही असा बऱ्याच वेळा प्रश्न आपल्या मनात येतो. त्याचं सरळ उत्तर असं आहे की भरपूर आणि योग्य प्रयत्न करून झाल्यावर मग जे काही परिणाम येतील ते प्रारब्धावर सोडावे. काहीही न करणं आणि असं म्हणणं की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हा विचार योग्य नाही. पण उद्याची किंवा कालची चिंता करण्यापेक्षा आत्ता ह्या क्षणात काय घडतंय होत आहे ते अधिकाधिक उत्तम कसं होईल याची काळजी घ्यावी. हातातल्या गोष्टीची जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ती कशी करता येईल याची काळजी घ्यावी. बाकी पुढची मागची काळजी सोडून द्यावी. घडणारी गोष्ट ही सगळ्या गोष्टींचा संकुल परिणाम असतो. म्हणजे आपले प्रयत्न असतात तसे आपल्या प्रयत्नाच्या पलीकडे असलेल्या सुद्धा काही गोष्टी असू शकतात, इतर व्यक्ती असू शकतात, परिस्थिती असू शकते. आणि ह्या सगळ्या घटकामध्ये काही घटक अनेकदा आपल्याला ठाऊक नसलेले किंवा आपल्या प्रयत्न परिघाच्या पलीकडे असलेले सुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ एखादी खूप महत्त्वाच्या परीक्षेची तयारी आहे. विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने तयारी करतो. परीक्षेच्या पेपरवर आता उद्या पेपर आहे तो आपलं पूर्ण तयार असतो पेपर लिहायला. पण नेमकं आदल्या दिवशी तो आजारी होतो, ताप येतो आणि आजारी आल्यामुळे त्याला परीक्षेला जाता येतं. आता हे त्याच्या हातात नाहीये. किंवा आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या कामाला जायचं आहे आणि आपल्याला लवकर पोहोचायचं आहे. आपण आपली गाडी चालवत निघालोय पण एखाद्या ठिकाणी मोठी ट्रॅफिक कोंडी असते, रस्ता कोंडी असते, त्यामुळे अर्धा पाऊण तास आपल्याला विसरतो, आपण वेळेवर पोहोचत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडू शकतात. म्हणून प्रयत्न पूर्ण यथासांग करावे, जरूर करावे. पण यश आणि अपयश याबद्दल खेद मानू नये. कारण आपण प्रयत्न व्यवस्थित केले नसेल तर जरूर पुढच्या वेळेला नक्की चांगले करावे. पण प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जर का अपयश आलं तर खेद मानू नये. कारण नियतीचा भाग सुद्धा अनेक वेळा तो असतो आणि आपल्याला तो समजत नाही. शांतपणे स्वतःपासून काही क्षण अलिप्त होऊ. जर का आपण गेल्या आठवड्यात, गेल्या काही दिवसात
किंवा गेल्या काही तासात काय केलं ह्याचा आपण शोध घेतला शांतपणे, तर आपल्या लक्षात येतं की बराच वेळ आपण हा जरूर शोध घेण्यासारखा आहे. शांत बसावं आणि गेल्या काही वेळात म्हणजे काही तासात काही म्हणजे या दिवसात सकाळपासून किंवा गेल्या काही आठवड्यामध्ये तर एकतर भूतकाळात घडलेल्या गोष्टींच्या आठवणी चघळण्यात आपण वेळ घालवतो किंवा बऱ्याच वेळा उद्या काय होईल, कसं होईल, ठीक होईल ना याची थोडीफार चिंता करत असतो. समर्थ आपल्याला इथे सांगतायत की गेल्या काळात ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्या बदलणार नाहीत, त्याविषयी आपण काहीही करू शकणार नाही. तसेच पुढच्या गोष्टी आहेत त्याबद्दल सुद्धा फार काळजी करण्याचा अर्थ नाही, कारण आपण जे बेत करू त्याच्यामध्ये अकस्मात आपल्या अंदाजाव्यतिरिक्त पण निसर्ग नियमानुसार गोष्टी घडणार आहेत. म्हणून भविष्याबद्दल चिंता करण्यात फार वेळ घालवण्याचा अर्थ नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा मनावर जो भार आहे तो अनावश्यक असतो आणि त्यामुळे आपलं नुकसान होतं. हा अर्थात मागच्या अनुभवाचा विचार आणि त्यातून योग्य तो बोध घेणं आणि पुढच्या गोष्टीचं नियोजन करणं ह्याच्यासाठी आपल्याला काही मागचं आणि पुढचं चिंतन करायला लागेल. हे काही प्रमाणात नक्की आवश्यक आहे. तरी हे सर्व लक्ष आता या क्षणी हातात काय आहे ह्याच्यावर एकाग्र होणं आणि ते पूर्ण निष्ठेने आणि सदहतेने करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि पुढची गोष्ट ते सांगतात की आणि कार्य पूर्ण होतात त्यापासून अलिप्त होऊन कार्य पूर्ण झाल्यानंतर हे कसं झालं, काय झालं ही सगळी काळजी करण्यापेक्षा लोकांना काय वाटलं असेल फुरसतीचा काळ सर्व आनंदात म्हणजे भगवत चिंतनात नामस्मरणात व्यतीत करणं हे उचित आहे. आणि हे जर केलं नाही तर आपलं जे वर्तन आहे ते मतिमंद होतं असं आपल्याला सांगतायत. मतिमंद ते खेद मानी वियोगे. या श्लोकावर स्वामीजींचं जे विवरण आहे ते आपण आता बघूया. चिंता आणि प्रयत्न ह्याच्यामध्ये फरक आहे. प्रयत्न सोडू नये, चिंता धरू नये, पण आपलं मन नेमकं उलटं करतं आणि म्हणून रामदास सुचवत आहेत की चिंता वाहू नका. कोणी म्हणतो चिंता केल्याशिवाय हातून प्रयत्न कसा होणार, तर तिथे सूक्ष्म फरक आहे. परीक्षा नापास होईल मग माझी बेअब्र होईल ह्या भीतीने जो अभ्यास करतो तिथे चिंता असते, परंतु अभ्यास करण्यामुळे होणारा आनंद मी घेईन, अभ्यासानं माझं ज्ञान वाढणार आहे, आयुष्याचा अर्थ मला कळणार आहे, अभ्यास करणं माझं कर्तव्य आहे, त्यानेच माझं आयुष्य सुखाचं जाणार आहे, अशा भावना अशा जिद्दीने जो अभ्यास होतो तो प्रयत्न असतो. आणि अशा प्रयत्नामध्ये चिंता बऱ्याच वेळा उणी झालेली असते. रामदास आपल्याला सांगतायत की तुझं कर्तव्य तू करत असताना अडथळा यायचाच असला तर तो अकस्मात येईल. कोणता अडथळा येण्याची शक्यता आहे याबद्दल थोडासा विचार कर, पण फार विचार करून ठेवू नकोस आणि मग त्याच्यातून पुन्हा चिंतेची चिता पेटू नकोस. जो कुठला अडथळा यायचा असेल तो मागच्या कर्माच्या संकुल हिशोबाने येणार आहे. पण ह्या सगळ्या सारासार ज्ञानाचाच विवेक नसल्यामुळे मतिमंद माणसाला चिंता चावत राहते. आणि ह्या ठिकाणी स्वामीजींनी ज्ञानेश्वरीचा संदर्भ दिलेला तो असा आहे की हे सगळे जे जीव आहेत ते प्रकृतीच्या मायेच्या झापडीने आंधळे झाले आहेत. ते माझं नियतिरूप जाणू शकत नाहीत आणि म्हणून नेहमी खेद मानत असतात. काजे योग माया पडळे हे झाले आहाती आंधळे, म्हणून प्रकाशे चेनिही देह बळे न देखती माते. ज्ञानेश्वरीतल्या 7व्या अध्यायातली 158वी ही ओवी आहे. म्हणजे हा जो श्लोकातला उपदेश आहे त्याला पूरक असं ज्ञानेश्वरीचं ज्ञान म्हणा किंवा तुकाराम महाराजा अभंगाचं ज्ञान स्वामीजी देतात. आणि ज्याला अधिक अभ्यास करायचा आहे त्यांना हे संदर्भ खूप उपयुक्त आहेत आणि म्हणून हे संदर्भही आपण बघतो आहोत. श्रीराम. श्लोक 18. मना राघवे वीणाशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही
लांछवाणी मना राघवेवीण आशा नकोरे. आशा म्हणजे मनाला व्यापणारी इच्छा किंवा वासना. मना मानवाची नको कीर्ती पुरे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणी. श्लाघ्यवाणी म्हणजे योग्य, स्तुत्य, चांगलं, वाखाणण्याजोगे. श्लाघ्यवाणी हा शब्द आपल्याला विशेष परिचयाचा नाही, त्याचा अर्थ असा आहे वाखाणण्याजोगे म्हणा, चांगलं, योग्य, स्तुत्य. आणि त्याचा सरळ अर्थ असा म्हणा एका भगवंता वाचून इतर कशाचीही तू वासना ठेवू नकोस. माणसाच्या ठिकाणी वासना ठेवून तू त्याची स्तुती करू नकोस. म्हणजे आपल्याला माणसांच्या स्तुती करून काम होईल असं वाटतं ते करू नका असं म्हणतात. वेदशास्त्र आणि पुराण ज्या भगवंताचं वर्णन करतात त्याचं वर्णन करणं आणि त्याची वासना ठेवणं हे योग्य आहे असा ह्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. आणि थोडा जो आता आपल्याला ध्वनीचा अर्थ समजून घ्यायचा तो असा आहे, वासना सोड म्हणल्याने काही सुटत नाही. आणि म्हणून वासना जर आपल्याला ठेवायलाच लागणार आहे तर ती भगवंताची ठेवावी. कारण इतर वासना माणसाला दुःख देतात, तर भगवंताची वासना त्याला आनंद दिल्यापासून राहत नाही. भारतीय संस्कृती जी आहे, आपलं जे मूळ जे चिंतन आहे भारतीय संस्कृतीचे, ते अध्यात्म प्रधान आहे. आणि ह्या चिंतनामध्ये ईश्वर दर्शन हे जीवनाचं अंतिम ध्येय अध्यात्मात मानलं जातं. वेद, शास्त्र, पुराण ही सगळे अध्यात्माने भरलेले असल्याने त्यांच्यामध्ये नाना प्रकारे ईश्वराचा महिमा, ईश्वराचं गुणगान केलेलं आहे. ईश्वराच्या दर्शनाची इच्छा ठेवल्यावर आपल्या स्वामींचे म्हणजे आपल्या गुरूंचे गुणानुवाद गावे असं सुद्धा भक्ताला वाटतं. आणि ते कसं गावं, सद्गुरूंचं ज्ञान कसं ओळखावं, त्यांचा उपदेश कसा पाळावा हे वेदशास्त्रावरून कळून येतं. म्हणून भगवंताची स्तुती स्तोत्र गाण्यात जे समाधान मिळतं ते माणसाची स्तुती करून काही मिळत नाही. आता बघा, विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन गोष्टी आहेत. सत्य शोधण्यासाठी विश्वनियमांचा अभ्यास करणं हे विज्ञानाचं काम आहे. पण हा विज्ञानाचा जो शोध आहे तो दृश्याशी थांबतो, म्हणजे मॅटरशी थांबतो. कारण विज्ञानाने स्वतःला जडाची मर्यादा घालून घेतलेली आहे. आता जसं विज्ञान सत्य शोधतं किंवा नियमांचा अभ्यास करतं, तसं अध्यात्म सुद्धा हेच करतं. पण ज्ञात विश्वाचा शोध संपल्यानंतर जे विज्ञानाला समजत नाही ते ऋषी मुनी हे स्वतःच्या साधनेच्या माध्यमातून अनुभवतात. म्हणजे तिथे मनाची लॅबोरेटरी सुरू होते आणि मग ते अनुभव इतरांच्या अध्ययनासाठी उपलब्ध करून देतात. हा विज्ञान आणि अध्यात्मामधला थोडासा फरक आहे. म्हणजे अध्यात्म हे सुद्धा तर्कानेच पुढे जातं, विज्ञान सुद्धा तर्कानेच पुढे जातं. पण तर्क जिथे संपतो तिथे अनुभवाचा प्रास सुरू होतो. आणि हा अनुभव जो असतो हा काही प्रमाणात व्यक्तिनिष्ठ असू शकतो, परंतु अनेक व्यक्तिनिष्ठ लोकांच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी येतात त्याच्यातून मग अध्यात्म पुढे आकार घेत असतो. आता माणूस जो आहे त्याच्यामध्ये मन आहे आणि शरीर आहे. मन जे आहे ते अजड आहे आणि शरीर आहे जड आहे. परंतु याचं काय महत्व आहे, शरीर आणि मन याचं महत्वाचं काय आहे, जास्त महत्वाचं काय आहे? शरीर पण महत्वाचं आहे, मन पण महत्वाचं आहे. पण आपण नाही म्हणतो की माझ्या मनात आलं ते मी काही करीन. आणि प्रत्येक गोष्ट आधी मनात येते, मन इच्छा करते आणि मग त्याप्रमाणे शरीर कार्य करतं. आणि म्हणून माणूस समजायचा असेल किंवा माणूस समजला पाहिजे तर त्याचं मन समजणं महत्वाचं आहे. आणि म्हणून एकीकडे विज्ञानाचा अभ्यास आणि दुसरीकडे अध्यात्माचा अभ्यास दोन्ही महत्वाचा आहे. आणि ह्याचा समन्वय हे स्वामी विज्ञानंदाच्या कार्याचं विशेष वैशिष्ट्य आहे. आणि ह्याबद्दलची अत्यंत बेसिक चर्चा त्यांनी सायन्स अँड फिलॉसॉफी या पुस्तकामध्ये केलेली आहे. आणि ह्याची नवीन आवृत्ती आत्ताच अलीकडे वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला आपलं भलं करायचं असतं आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ह्याच्यावर माझं अवलंबून आहे, आणि माझं जर का चांगलं केलं तर मी माझं भलं होईल.
म्हणजे कोणी साहेब असेल, कधी कोणी आणखीन कोणी असेल, कोणी अधिकारी असेल, कोणी राजकारणी असेल, जे काय असेल ते. आणि मग आपण त्यावेळेला त्या लोकांची खुशमस्करी करतो, स्तुती करतो आणि त्यामुळे आपलं काम होईल असं अनेक लोकांना वाटतं. आता ते काम होईल का नाही माहित नाही, परंतु जर का तुम्ही ह्या सगळ्या शक्तीमधली सर्वात उच्च शक्ती देव आहे, त्या देवाला जर का जवळ करायचं असेल, देवाकडून आपलं जर का काम करून घ्यायचं असेल, तर देवाला आपल्याला खुश करायला पाहिजे. पण देवाला कसं खुश करणार? आपण देवाला आवडेल असं वागलं पाहिजे. म्हणजे देवाच्या गुणाची भक्ती केली पाहिजे. आणि ती जी भक्ती आहे ती वर्तन भक्ती आहे, नुसती शब्द भक्ती नको. तुम्ही खूप जप करा, परंतु तुमच्या वर्तनात जर फरक झाला नाही तर त्या जपाला अर्थ नाही. कितीही भजन करा, परंतु भजनाच्या नंतर जर का आपलं वर्तन चांगलं नसेल तर त्या भजनाला अर्थ नाही. आता दोन गोष्टी आहेत की देव आणि मी एकरूप व्हायचं असेल तर एकतर देव माझ्यासारखा व्हायला पाहिजे किंवा मी देवासारखं व्हायला पाहिजे. तर देव माझ्यासारखा होणार आहे का? नाही. म्हणून भक्तांनी देवासारखं व्हायचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग देव भक्ताला जवळ येईल. कारण शेवटी आयुष्यात देव माझा आणि मी देवाचा हेच खरं आहे. आपल्या जीवनाची दिशा काय असावी याचं मार्गदर्शन करणारा हा श्लोक आहे. आपली प्रयत्न दिशा बऱ्याच वेळा संपत्ती, सौंदर्य, कीर्ती, सत्ता, मान सन्मान अशी असते. ह्या दृष्टीसाठी आपण प्रयत्न करतो, ह्या गोष्टीसाठी. आणि म्हणून आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या बंधनात गुंतलेले असतो. पण हे जे सगळं सुख आहे ते काही काळच टिकणार असतं. आणि म्हणून समर्थ सांगतात की तुम्ही त्यात फार गुंतून पडू नका, त्याच्या आशेवर जगू नका. मग कशासाठी जगायचं? तर त्याचं साधं उत्तर असं आहे की आपण सर्व गुणदोष युक्त आहोत. कोणी 100% गुणी नाही, 100% वाईट पण कोण नाही. मग अशा आदर्शाकडे जो गुणदोषांच्या पलीकडे आहे, अशा राघवाच्या, अशा परमेश्वराच्या प्राप्तीची जर का आपण आशा ठेवली तर आपले प्रयत्न योग्य पद्धतीने होतात. आणि म्हणून कुठलीही गोष्ट, कुठलीही वस्तू, व्यक्ती, दृश्य किंवा वैभव जेव्हा जेव्हा आपल्याला मोहात पाडेल तेव्हा ह्या सगळ्या वस्तू, व्यक्ती, वैभव, दृश्य कुणी निर्माण केलं? त्या प्रयत्नाच्या मूळ उत्तराशी आपण पोहोचलो तर आपल्याला रामरूपात परमात्मा दिसेल आणि राघवाचं रूप आठवेल. हे आपल्याला वरवरचं जे दिसतं आणि त्याच्यातून आपण मोहून जातो त्याच्या संबंधीची एक गोष्ट आहे. रामकृष्ण परमहंसांची ती गोष्ट आहे. आणि रामकृष्ण परमहंस काली मंदिरात पुजारी म्हणून होते. आज त्यांचं नाव खूप मोठं आहे, आपण त्या खूप आदर आहे. परंतु जी माणसंही मोठी असतात आणि तेव्हा ती जगत असतात तेव्हा त्यांची चेष्टा होत असते. तसेच हे रामकृष्ण परमहंस त्या पूजेमध्ये इतके तल्लीन व्हायचे की तासनतास निघून जायचे आणि मग त्यांना जेवणा खाण्याची सुद्धा शुद्ध असायचे. राणी रासमती नावाच्या एका श्रीमंत महिलेच्या मालकीचं हे मंदिर होतं आणि तिची रामकृष्ण परमहंसावर खूप चांगली भक्ती होती. परंतु ह्याचे व्यवस्थापक, मला नाव आठवते बरोबर असेल तर मथुर बाबू होते आणि मला वाटते ते जावई होते ह्या राणीचे, राणी रासमतीचे. तर त्यांना ह्यांचं सगळं वागणं फार चमत्कारिक वागायचं आणि म्हणून ते म्हणले कसलं हे सगळं नाटक आहे, याचा आपण परीक्षा घेऊया. तर बऱ्याच वेळा ते संध्याकाळची जेव्हा प्रार्थना करायला जायचे त्यावेळेला ते बऱ्याच वेळा भावविभाग व्हायचे आणि बराच वेळ तिथेच बसून राहायचे आणि मग शेवटी कधीतरी ते आपल्या खोलीत येते. ते एक दिवशी ह्यांनी काय केलं, त्या व्यवस्थापकाने, की त्यांच्या खोलीमध्ये त्यांच्या ज्या निधनाचं ठिकाण होतं त्या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी एक वारांगना स्त्री, अत्यंत तरुण, सुंदर, रूपवती अशी वारांगना स्त्री तिथे बेडवर बसून ठेवली त्यांच्या. आणि मग हे रात्री खूप उशिरा जेव्हा ती सगळी पूजा आणि त्यांच्या सगळ्या ध्यानातून उतरून घरी आले तेव्हा त्यांना बघायचं होतं की हे कसे वागतात. आणि म्हणून एका झरोक्यातून ते तिथे बघत होते काय चालले. तर हे आले. अचानक त्यांना घरात अशी ही एक सुंदर मुलगी, रूप सुंदर, अत्यंत सुंदर आणि
खूप छानपैकी शृंगार केलेली मुलगी तिथे दिसली आणि रामकृष्ण परमहंस तिला म्हणाले काय, आई अगं आत्ता मी तुला तुझं दर्शन घेऊन तुझी आरती करून आणि तुला हे करून निरोप घेऊन इथे आलो आणि माझ्या अगोदर तू इथे येऊन कशी बसलीस. हे शब्द त्यांच्यातून आले. म्हणजे त्यांना त्या सुंदर वारांगणामध्ये काय दिसलं तर माता दिसली. हे जे आहे हे उत्तराच्या मुळाशी पोचलेलं जे काय परमात्म रूप आहे त्याचं प्रत्येकाला ज्ञानी माणसाला दिसतं. किंवा आपल्याला आणखीन अलीकडचं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. कल्याणच्या सुभेदाराचं त्यांनी खजिना लुटला कारण स्वराज्याला पैशाची गरज होती. खजिना पराच लुटला, बऱ्याच गोष्टी मिळाल्या, सगळे ते घेऊन आले शिवाजीचे वीर आणि त्याच्याबरोबर त्यांनी एक सुंदर मुलगी आणली आणि ती त्या सुभेदाराची सून होती. तशी आपल्याकडे पद्धत नव्हती, परंतु त्यावेळेला कुणाला काय मोह झाला आणि त्यांनी सांगितलं की ही आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे म्हणून. त्यावेळेला शिवाजी महाराजांचे उच्चार होते, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. ज्ञानाने समृद्ध असलेले वेद, शास्त्र, पुराण हे सर्व ज्या रामाच्या पूर्ण रूपाचं वर्णन करू शकत नाहीत, अशा रामाच्या प्राप्तीची आस तू ठेव आणि बाकी सगळं त्याज्य आहे हे ध्यानात. स्वामीजी ह्या श्लोकावर आपल्याला जे सांगतात ते असं आहे. 2 आख्यायिका आहेत. समर्थ एकदा पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला विठ्ठलापुढे येऊन उभे राहिले आणि म्हणू लागले, अरे रामा तू इकडे कुठे येऊन उभा राहिलास. कारण श्री रामदासांना सर्व जग राममय होतं. तो विठ्ठलामध्ये सुद्धा त्याला राम दिसला. आणि दुसरी आख्यायिका तुकाराम महाराजांची आहे. त्यांना कोणीतरी विचारलं की वेदात काय लिहिलं आहे, तर तुकाराम महाराज म्हणाले, वेदात लिहिलं आहे की त्याचा अर्थ इतका की विठ्ठलाला शरण जावं. वेद अनंत बोलेला अर्थ इतुकाच साधला की विठ्ठलाशी शरण जावे. हे जे एकाग्रतेचं सूत्र आहे ते सूत्र हा 18वा श्लोक आपल्याला सांगतोय. मनाच्या श्लोकाचं उद्दिष्टच मुळी मनाला एकाग्रता शिकवणं आहे आणि ह्या एकाग्रतेला रामाचं माध्यम रामदासांनी पत्करलं आहे. म्हणून ते सांगत आहेत की राघवाशिवाय म्हणजे उच्च शक्तीशिवाय कशाची आशा करू नकोस, कीर्ती जाऊ नकोस किंवा गाऊ नकोस किंवा त्याच्याशिवाय उच्चार करून स्वतःच्या शब्दाला कमीपणा आणू नकोस. ज्ञानेश्वरी मधला हा श्लोक अध्याय 7 श्लोक 164. अर्जुना मी सर्व भूतमात्रात अखंड आणि ओतप्रोत भरला आहे, पण जीव ज्या संसारामध्ये गुंतले आहे त्यांना हे कळत नाही आणि म्हणून त्यांची संसाराची जी भाषा आहे ती वेगळीच असते. ऐसा मी पांडुसुता अनुच्युत सदा असता, या संसार जो भूता तो आने बोले. म्हणून संसारामध्ये फार न गुंता कार्य झाल्यानंतर अलिप्त होऊन आपण राघवाच्या चिंतनामध्ये गुंतावं असं या श्लोकात आपल्याला समर्थ सांगत आहे. श्रीराम श्लोक 19. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्यते सत्यवासे वदावे, मना मिथ्यते मिथ्य सोडून द्यावे. मना सर्वथा सत्य सांडू नको रे. सत्य म्हणजे स्वरूप, ब्रह्म, भगवंत, ऋतू, मूळ म्हणजे हे सगळं अर्थ या सत्यामध्ये म्हणजे स्वरूप आहे, ब्रह्म आहे, भगवंत आहे, ऋतू आहे, मूळ आहे, अशी वेगवेगळे अर्थ या सत्य शब्दातून निघू शकतात. मिथ्य म्हणजे असत्य, माया. दृश्य, दृश्य म्हणजे दृश्य जे आहे ते नाशवंत आहे म्हणून त्या दृश्याला पण मिथ्य म्हणतात. अमृत, नश्वर असा सगळा त्या असत्याचा अर्थ आहे.
मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वादे वसावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. मांडणे म्हणजे प्रसार करणे. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मिथ्याचा प्रसार करू नकोस. आणि याचा सरळ अर्थ असा की मना भगवंत सत्य आहे, सार आहे, त्याला कधी सोडू नकोस. दृश्य जे आहे ते मिथ्य आहे, असार आहे, त्याचा पसारा फार मांडू नकोस. नेहमी भगवंताबद्दलच बोलावं आणि जे खोटं दृश्य आहे, माईक दृश्य जे आहे ते बाजूला सारावं. आपल्या मनाला दृश्याची इतकी सवय लागली आहे की काहीतरी दृश्याचा आधार घेतल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. म्हणजे आपण सगळं ह्या दृश्य सृष्टीमध्येच वावरतो ना. जे दिसेल तेच आपल्याला पटतं, कारण आयुष्यभर आपल्याला ह्या पद्धतीने जगायची सवय झालेली आहे. त्यामुळे दृश्य नसेल, अदृश्य किंवा हे आता भगवंत अदृश्य आहे किंवा परमात्मा तत्व अद्भुत आहे हे आपल्याला कळत नाही. आपल्याला दृश्याचा आधार घेतल्याशिवाय चैन पडत नाही. पण भगवंत जो आहे तो दृश्याच्या पलीकडे असल्यामुळे आपलं मन त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून दृश्याचा सहवास सोडून अदृश्यात संचार करण्याचे सामर्थ्य मनाला मिळवावे लागते. ही साधना आहे. साधनेमध्ये स्वतःला विसरायला लागतं, बाकीचं सोडा. म्हणजे स्वतःला सुद्धा विसरायला लागतं आणि मग स्वतः आपल्याला स्वतः भेटतो असं ते म्हणतात. आता हे सगळं आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, परंतु ह्याचा अनुभव काही आपण घेतलेला नाही. परंतु पुराणी सगळ्यांनी जे अनुभव घेतला ते आपल्याला सांगतात की भगवंताचा सहवास केल्याने मनाचं चिंतन आणि वाचेने नामस्मरण केल्याने आपल्याला ते सामर्थ्य मिळतं. दृश्यामागे असलेलं अदृश्य पाहायची सवय करणं म्हणजे साधना. आणि मग एका मला वाटतं विमला ठकारांनी त्यांच्या पुस्तकात दिलेलं आहे की कसं भगवंताची आठवण करायची. की आपण संध्याकाळी फिरायला जातो, वाऱ्याची एक छान थंड झुळूक आपल्या अंगावर येते, आपल्याला छान वाटतं. पण बऱ्याच वेळा आपल्याला ते छान वाटतं त्याच्याकडे पण आपलं लक्ष जात नाही, कारण आपल्याला वाटतं हे नेहमीच आहे. त्या असं म्हणतात की वाऱ्याची झुळूक येणं हा एक परमेश्वराचा आशीर्वाद आहे. त्याच्यामध्ये तुम्ही परमेश्वरा बघा, काहीही नसताना एक अत्यंत सुख देणारी एक छान झुळूक आपल्या अंगावर आली, हा परमेश्वराने आपल्याला दिलेला आशीर्वाद आहे. अशा पद्धतीने जर का आपण चिंतन केलं तर आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू करायला लागतील असं आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये जे ज्ञानी आहेत ते सांगतात. काय करावं, काय करू नये, काय धरावं, काय टाकावं, असं सगळं मार्गदर्शन आपल्याला ह्या श्लोकांच्या माध्यमातून समर्थ रामदास करतायत. आपली जी सहज वृत्ती आहे ती बहिर्मुख असते. म्हणजे आपण बाहेर बघतो, जे दिसतंय ते आपल्याला खरं वाटतं. परमेश्वर आत्मा दिसत नाही, भासत नाही, अदृश्य म्हणून सर्व मिथ्या आणि खोट्यासारख्या वाटतात. रस, रूप, गंध हे सगळे आपल्याला दिसतं, कळतं, म्हणून आपल्याला ते खरं वाटतं, आपल्याला हवं असतं. एखादं छान दृश्य दिसलं, एखादं सुंदर फूल दिसलं, सुवास आहे ते आपल्याला लक्षात आलं, एखादी लोभस गोष्ट दिसली तर आपली प्रतिक्रिया काय असते? अरे ते आपल्याजवळ असावं, फूल आपण काढून घेऊ. जर का दृश्य चांगलं असेल तर त्याचा फोटो काढून घेऊ. ही जी सगळी वृत्ती आहे आपली ना, ही पॉझिटिव्ह टेंडन्सी की मला पाहिजे. म्हणजे ते फूल आहे, ते फुलाचा आस्वाद आपण घेत नाही, आपण ते म्हणतो की आपण फोटो काढू. ही जी पॉझिटिव्ह टेंडन्सी ती आपल्याला आहे, ती नैसर्गिक आहे. माहिती की आपल्याला वेगळी मिळवायला लागत नाही, आपल्याला ती वाईट पण वाटत नाही. पण ज्ञानी माणसं असतात ती ह्या वृत्तीच्या, आपल्या ह्या वृत्तीच्या पलीकडे जाऊन ज्या परमेश्वराच्या किमयाने ते सुंदर फूल निर्माण झालेलं आहे, ते दृश्य निसर्गात निर्माण झालेलं आहे, त्या परमेश्वराच्या लीलेचं कौतुक करतात. आणि हे फूल नाही तर सर्व सौंदर्य निर्माण करणाऱ्या त्या श्रेष्ठ परमेश्वराची प्राप्ती व्हावी यासाठी इच्छा करतात. आपण म्हणतो हे फुलाचा फोटो असेल, फूल असेल, हे दृश्य असेल, हे सगळं आम्हाला पाहिजे. ते म्हणतात नाही, हे सगळं निर्माण करणारा जो परमेश्वर आहे त्याच्या प्राप्तीसाठी ते इच्छा करतात. म्हणून सत्य असत्य विचार, सारासार विचार हा आपल्याला खरा योग्य आहे. आणि म्हणून
बहिर्मुख तर आपण आहोत, पण काही वेळ तरी अंतर्मुख होण्याचा म्हणजे आपल्या आत बघण्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी शांत ध्यान, मौन, नामस्मरण ह्याचा अभ्यास करत राहायला पाहिजे आणि मग आपली खऱ्या अंतिम सत्याच्या दिशेने थोडी थोडी प्रगती होईल, थोडा थोडा आपला प्रवास सुरू होईल असं सांगतात. जगामध्ये आपण सगळ्या गोष्टी करतो आणि व्यवहार आहे असंच चालतं असं म्हणून अनेक चुकीच्या गोष्टी करतो आणि त्यावेळेला आपल्याला हे कळतं व्यवहार म्हणतो पण हे काय बरोबर नाही. पण आपली जी कर्तव्य बुद्धी असते त्याच्याकडे आपण कानाडोळा करत असतो आणि ह्याच्यातून पुढे आपल्याला मानसिक ताण निर्माण होतो आणि अनेक समस्या आपल्या जीवनात येतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की त्याचा परत आपल्याला त्रास होत असतो. आणि म्हणून चुकीच्या वर्तनाच्या परिणामांचं ज्ञान जे आपल्याला इथे समजून देत आहेत ते आपल्या बुद्धीत जर जागृत राहिलं तर हळूहळू आपले व्यवहार जीवन शुद्ध होऊ लागेल, आपलं जीवन सरळ होईल. आपलं त्यामुळे काही तत्कालिक नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण प्रामाणिक माणसं फार नाही मिळू शकत. परंतु अंतिमतः आपण सत्य मार्गावर राहण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सुद्धा यथोचित लाभ आपल्याला मिळतो. मिळत नाही असं नाही, परंतु व्यावहारिक लाभ थोडा कमी होईल. आणि सर्वात महत्वाचा लाभ असा आहे की आपण जेव्हा मागे वळून बघतो त्यावेळेला आपण काही चुकीचं केलं नाहीये आयुष्यामध्ये किंवा चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक वेळेला, हा विचार जो असतो तो एक खूप मोठं समाधान देणारा असतो. जो शक्यतो खरं बोलतो, सरळ वागतो, त्याला रात्री झोप चांगली लागते. आणि जो लांड्या लाबाडीने उलट सुलट गोष्टी करतो त्याला झोपण्यासाठी एक तर पिल घ्यायला लागते किंवा पेग घ्यायला लागतो. आणि म्हणून समर्थ सांगतात आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण सत्याची साथ सोडू नका आणि कितीही कमी लाभ झाला तरी हरकत नाही, पण मिथ्याची कास धरू नका. कारण अंतिमतः असेच वागणं हे आपलं जीवन सन्मार्गावर स्थिर करेल, योग्य पद्धतीने पुढे नेत जाईल. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडू न जावे. एका सूक्ष्म आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी श्री रामदास मनाला सांगतात की तुला राम सामर्थ्य जर का हवं असेल तर प्रथम तू खरं बोलायला शिक. भले त्या सुरुवातीला काही तोटे पण असतील, पण रामदासांना मनुष्य स्वभाव माहित आहे. आपण म्हणतो खरं बोलायचं म्हणजे आम्ही खरेच बोलतो. मनुष्य भूक लागल्यावर जेवण दे म्हणतो, त्यावेळेस तो सत्यच बोलत असतो. त्याला नाटकाला जायचं असेल तेव्हा तो म्हणतो की मला नाटकाला जायचं आहे, तेव्हा पण तो सत्य बोलत असतो. पण ह्या अशा बोलण्याने काय सत्यप्रिय ठरत नाही. म्हणून रामदासांनी सांगितले की रामदासांनी या श्लोकामध्ये असत्याची वाटच बंद करून टाकलेली आहे आणि ते म्हणतायत की तू सत्य बोल म्हणण्यापेक्षा तू खोटं बोलू नकोस. सत्य बोल किंवा खोटं बोलू नको, म्हणजे दोन्ही अर्धी वर्तुळ आहेत, हे दोन्ही कर तू. आणि मनाला तो जो सल्ला आहे तो आपल्या मनाला सुद्धा अधिक स्पष्टपणे सांगायला लागतो. तो कोणीतरी सांगायचा, तो ह्या ठिकाणी सद्गुरू रामदासांनी आपल्याला सांगितलेला आहे. या ठिकाणी मानस ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वरीचा अध्याय 7 मधल्या 171व्या ओवीचा संदर्भ स्वामीजींनी आपल्याला दिलेला आहे. द्वंद्व मोहाच्या या अयोग्य करणीने सगळे जीव गोंधळून आणि गुरफटून गेले आहेत आणि म्हणून तर ते संसाराच्या अरण्यात येऊन पडले आहेत आणि महादुःखाच्या ओझ्याखाली दडपून गेलेले आहेत. तेणे भूते भांबावली म्हणून संसाराची अडवा माझी पडली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. अशा पद्धतीने आपल्याला ज्ञानेश्वरीची सुद्धा जी काही शिकवण आहे ती आणि रामदासांची ह्या मनाच्या श्लोकाची शिकवण, गीतेची शिकवण ही सगळी आपल्याला एकच दिशा दाखवते असा याचा अर्थ आहे. श्रीराम श्लोक 20. बहु हिमपुटी होई दे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी.
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुख रे दुःख त्या बालकासी. इथे बहु हिंपुटी होई जे मायपोटी. हिंपुटी म्हणजे काय? कष्टी, खिन्न, खेदयुक्त. म्हणजे खूप कष्टी खिन्न आईच्या पोटात जीव असतो. नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडिरे गर्भवासी. निरोधे म्हणजे काय? अटकाव, प्रतिबंध, अडथळा, बंधन, कैद. पचणं म्हणजे पचे म्हणजे पचणं, शिजणं, उकडणं, खितपटणं. फार दिवस क्लेश भोगायला लागले. म्हणजे गर्भस्थितीत असताना बालकाचं वर्णन बरंच या श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि ते जे दुःख आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जन्म मरणाच्या दुःखापैकी ते पहिलं दुःख, त्याच्याबद्दलचा श्लोक सांगतो आपल्याला. परंतु त्याच्यातून अत्यंत महत्वाचा संदेश पण आपल्याला रामदेव देत आहेत की अधोमुख म्हणजे खाली तोंड करून असलेला. सरळ अर्थ असा, अरे म्हणा आईच्या पोटामध्ये असताना जीव अतिशय कष्ट भोगतो. आईच्या पोटामध्ये असताना जीव अतिशय कष्ट भोगतो. त्या मोठ्या यातना भोगणे नको. आईच्या गर्भात बालक खाली तोंड करून असतं म्हणजे जन्माच्या अगोदर, आणि सर्व बाजूनी कोंडल्यामुळे ते उकडून निघतं. स्वानभी पुरुष म्हणजे आता त्याचा थोडासा आणखीन पुढचा जो अर्थ जो आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न करू की स्वानुभवी पुरुष असं सांगतात की गर्भवासाचे 9 महिने जन्माला येणाऱ्या बालकाला मोठं कष्टाचे असतात. आणि असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं की तो आत असतो आईच्या पोटात, जन्माच्या अगोदर त्याला ज्ञान असतं आणि तो म्हणत असतो की मी हे जो जन्म आहे तो माझ्या कल्याणासाठी वापरेन, असं त्याला ज्ञान असतं. पण जेव्हा तो जगात येतो तेव्हा ते ज्ञान झाकलं जातं आणि मग परत तो त्या चक्रात आपलं काम सुरू करतो. म्हणजे माणसाने भगवंताकडे वळावे असं सांगणारा हा श्लोक आहे. वेळेवर जागे व्हा, जीवन सार्थकी लावा, असं आपल्याला समर्थ या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात. परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख, असं समर्थ दासबोधामध्ये म्हणतात. आणि संसारी मानी सुख हा जो आहे तो मूर्ख, असं दासबोधात सांगतात. हा माणसाचा अनुभव पण तोच असतो. कारण आपण म्हणतो सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणजे जीवनामध्ये सुख थोडं आहे पण दुःख मोठं आहे. आता प्रत्यक्ष राजाला सुद्धा, प्रधानाला सुखी माणसाचा सदरा मिळवण्यासाठी राज्यभर शोध करायला लागतो. आपण ही गोष्ट ऐकलेली आहे. आणि एवढं असलं तरी आपण मात्र प्रपंच आणि सुख याच्यासाठी जीवनात कायम झगडत असतो, प्रयत्नशील राहतो. आणि म्हणून आपला प्रवास हा सत्याकडे न होता पुनरपि जननम पुनरपि मरणम असा होत असतो. आणि ह्या श्लोकामध्ये जन्माच्या आधी गर्भवासात जीवाला होणाऱ्या यातनांचं वर्णन करून समर्थ सांगतायत की ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसानं थोडं तरी वैराग्य धारण करून सत्याच्या मार्गाने जावे. कोहम सोहम याचा अभ्यास स्वतःच्या कल्याणाचा मार्ग समर्थ आपल्याला इथे दाखवते. मगाशी आपण एक दुःखाचा प्रकार बघितला, भोगाचा प्रकार बघितला, किंवा तापाचे प्रकार जे आहेत ते माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकार ह्या तापाचे मानलेले आहेत. अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक असे अध्यात्मामध्ये ह्या आपल्या जीवनात होणाऱ्या तापांचं वर्गीकरण केलेलं आहे. बाह्य विश्वातील वस्तूंच्या म्हणजे माणसाच्या शरीराच्या बाहेर ज्या वस्तू आहेत त्या माणसांच्या इंद्रियाशी सहयोग होऊन त्याला जी दुःख भोग लागतात त्याला अधिभौतिक म्हणतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जे आपल्याला त्रास होतो त्याला अधिभौतिक म्हणतात दुःख. बाह्य संबंध वाचून येणाऱ्या दुःखाला आध्यात्मिक म्हणतात. म्हणजे आपल्या दुःख जे होतात ती आध्यात्मिक म्हणतात. आणि देवतांच्या कोपाने म्हणजे निसर्गाच्या कोपाने भोगावं लागणाऱ्या दुःखाला अधिदैविक असं नाव आहे. म्हणजे आता पूर आला, दरड कोसळली, ही सगळी जी आहेत ना ही निसर्गाच्या कोपाने भोगल्या जाणाऱ्या दुःख आहे त्याला अधिदैविक असं म्हणतात. आता देवतांच्या कोपाने म्हणजे हे सगळं निसर्ग हे देवाचं स्वरूप आहे. आणि ह्याच्याबद्दलची खूप सविस्तर माहिती आपल्याला बघायची असेल तर दासबोध मधला दशक 3 आणि समाज 6 पहा, त्याच्यामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे.
माणसाला जीवनात स्वतःच्या देहापासून ताप होतो. ताप म्हणजे प्रतिकूल आघात किंवा दुःख. स्वतःच्या देहापासून ताप होतो म्हणजे पाय दुखणं, हात दुखणं, डोकं दुखणं हे सगळे ताप स्वतःच्या देहापासून. मनापासून ताप होतो म्हणजे मनाविरुद्ध गोष्ट घडली की ताप होतो. मनाने आपण चुकीचं वागलो तर त्याचा त्रास होतो. आणि इतर प्राणी आणि माणसं म्हणजे जंतू आहेत, व्हायरस आहे, करोना आहे, याच्यापासून पण ताप होतो. ह्या सगळ्यांना तापत्रय असं म्हणतात. जन्माला आलेला माणूस कोणताही असो या नको असलेल्या तापाच्या कचाट्यातून तो कधी सुटत नाही. आणि त्यासाठी संत आपल्याला स्वतःच्या अनुभवावरून हे जीवन मरणाचं चक्र जे आहे त्याला उल्लंघून जाऊन मोक्ष साधनेचा उपाय कळकळीने सुचवत असतात. हा दासबोधातला दशक 3 आहे तो आपल्याला जन्माचा अर्थ सांगतो. त्याच्यामध्ये म्हटलंय जन्म दुःखचं अंकुर. आपण वाढदिवस साजरे करतो, जन्मदिवस साजरे करतो, जयंत्या साजरे करतो, जन्मानंतर आपण पेढे वाचतो, बर्फी वाटतो. हे सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु जे संत आहेत ते संतांची नेहमी पुण्यतिथी साजरी केली जाते. जन्मतिथी संतांची विशेष साजरी केली जात नाही. का पुण्यतिथी साजरी केली जाते? की ज्या क्षणाला देह सुटतो संतांचा तो क्षण म्हणजे वासनेवर विजय मिळवण्याचा क्षण असतो. म्हणजे जीवन जगलेलं आहे परंतु जीवनात वासनेला त्यांनी स्थान दिलं नाही जास्त. त्या वासनेवर विजय मिळवलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी देह सोडला. म्हणून ती जी स्थिती आहे, तिथी आहे, तो जो क्षण आहे त्याला पुण्यतिथी म्हणतात आणि ती साजरी केली जाते. देह सोडून चैतन्य रूप होण्याचा तो पावन क्षण असतो. जन्माची साधना फलद्रूप होऊन जीवन सार्थकी लागल्याचा तो दिवस असतो. आणि जन्म होतो तो कुठली तरी इच्छा पूर्ण करायला होते. आणि संतानासाठी सुद्धा तो जन्म आपण मगाशी बघितली काही उदाहरणं की कुठली तरी इच्छा पूर्ण करण्यासाठी तो जन्म असतो. म्हणून पुण्यतिथीचं महत्व आपल्या संतांमध्ये. आणि बघा दासनवमी म्हणजे फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण नवमी ही रामदास स्वामींची समाधी स्थिती आहे. त्याला दासनवमी म्हणतात. तो उत्सव होतो. नाथषष्ठीचा उत्सव होतो. 1521 फाल्गुन षष्ठीला नाथांनी समाधी घेतली. त्याला नाथषष्ठी म्हणतात. ती पुण्यतिथी साजरी केली जाते. संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठागमन आहे ते फाल्गुन वद्य द्वितीय आहे. त्याला तुकाराम बीज 16 म्हणतात. कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 या ठिकाणी ह्यावेळेला ज्ञानदेवाने संजीवन समाधी घेतली. तो ज्ञानदेवांचा संजीवन समाधी सोहळा साजरा केला जातो. पुण्यतिथीचं हे महत्व आहे की वासनेवर विजय मिळवण्यासाठी जन्मभर केलेल्या साधनेच्या पूर्ततेचा तो क्षण असतो. आणि म्हणून आपल्याला संतांचा आदर्श का ठेवला पाहिजे, ज्ञानी लोकांचा आदर्श का ठेवला पाहिजे? कारण त्यांनी नुसतं सांगितलेलं नाही तर वासनेवर विजय मिळवलेला आहे. जन्मा अगोदर यातना आणि जन्मभर अनेक अधिक गोष्टी मिळवण्यासाठी यातना, याचं हे आपण पण करत असतो पण याचं आपल्याला दर्शन होत नाही. आपण याच्यामध्ये गुंतलेलो असतो. परंतु अलिप्त जीवन जगल्यामुळे संतांना याचं दर्शन झालेलं असतं. आपली जाणीव जी असते ती ऐहिक असते त्यामुळे आपल्याला ते भासत नाही. पण संत अलिप्तपणाने स्वतःच्या जीवनाकडे पण पाहू शकतात, इतरांच्या जीवनाकडे पण पाहू शकतात. म्हणून त्यांना त्याची जाणीव होते. स्वतः तर ते काळजी घेतात परंतु इतरांची सुद्धा काळजी असते. बुडते हे जन देखी ना जोळा अशी त्यांची भावना असते. ते सांगतात की मृत्यूच्या क्षणी काहीही घेऊन जाता येत नाही आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा दुःख वाटायला येतं. जे आत्मज्ञान मिळवायचं ते तर राहूनच जातं. मग एक जन्म वाया जाऊन परत तेच सरगाळ करण्यासाठी दुसरा जन्म घ्यायला लागतो. आणि मग एक शेर छान आहे, दुनिया में खूब कमाया कुछ हीरे कुछ मोती लेकिन याद करो यारो कफन में जेब नहीं होती. आपल्याला बरोबर काहीच घेऊन जाता येत नाही ह्याची जाणीव करून देणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या श्लोकांपैकी हा श्लोक आहे. स्वामीजी ह्या श्लोकात सांगतात की मागल्या श्लोकामध्ये खरे धर आणि खोटे टाक एवढे मनाला सांगितलंय. पण खोटं म्हणजे काय तर खोटं म्हणजे सर्वात खोटी आहे ती माया आहे.
मनुष्य जन्माला येताना त्या जागेत उलटं राहायला लागतं. त्या गर्भाच्या बाजूला रक्त, आतडी, विष्ठा, मूत्र थपथपून असतात. म्हणजे रामदास मनाला या दुःखाची रास्त जाणीव करून देतात. सूक्ष्म विचार केला तर ही दुःख समजतील. खोटी दुःखे, खोटी माया दूर होतील. याचा अर्थ मनाने जुलमाने इच्छा सोडावी असा नसून ज्ञानपूर्वक व्यवहार करावा आणि हळूहळू इच्छा कमी करावी असा त्याचा अर्थ आहे. ह्या बद्दलची एक प्रतीक कथा जी आहे ती आपण बघूया. सफल जीवन गुणाचं अशी ती कथा आहे. एक मुस्लिम धर्मात एक साधू होऊन गेले, मोठे साधू. त्यांचं नाव हया. खूप मोठे साधू होते. त्यांचा एक दिवस भाऊ त्यांना म्हणाला, माझ्या 3 इच्छा होत्या. काय 3 इच्छा होत्या? की आयुष्याचे अखेरचे दिवस पवित्र ठिकाणी जावे, ती एक इच्छा. तर आता मी मक्केमध्ये राहतोय म्हणून ती आता माझी पूर्ण झालेली आहे. माझ्या उपासनेची सर्व सोय करणारा नोकर मला मिळावा ही दुसरी इच्छा होती. सध्या मला तसा एक नोकर मिळाल्यामुळे ते पूर्ण झाले. आणि मरायच्या आधी मला ईश्वराचं दर्शन व्हावं ही तिसरी इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी आपण कृपा करावी असं त्या भावानी त्या साधूला, मुस्लिम साधूला सांगितलं. त्यावर त्याने असं उत्तर दिलं, त्या ज्ञानी माणसाने असं उत्तर दिलं की तुझ्या 3 इच्छा आहेत त्याच्याबद्दल मी तुला सांगतो ते ऐक. पवित्र जागी राहण्यापेक्षा आपण स्वतःला आतबाहेर पवित्र करण्याकडे लक्ष द्यावे. जिथे पवित्र साधू राहतात ते स्थान पवित्र असतं. ही इच्छा बाळग. आपल्याला चांगला नोकर मिळावा ही इच्छा बाळगण्यापेक्षा आपण ईश्वराचं उत्तम नोकर होणं हे खरं उपासनेचं लक्षण आहे, हे लक्षात घे. आणि आपलं दास्य किंवा आपली भक्ती, आपली निष्ठा पाहून ईश्वराचं अंतःकरण प्रेमाने भरून यायला पाहिजे. आणि हे जर का झालं तर त्याच्यात ईश्वराच्या दर्शनाचं मर्म साठवलं आहे. आणि म्हणून मरेपर्यंत त्याच्या दर्शनाची वाट बघू नकोस. कारण अशा पद्धतीने त्याची भक्ती केली आणि त्याच्याशी खोल नातं जोडलं आणि आर्ततेने त्याला हाक मारली तर तो येतो. हे जे उपदेशाचं सार आहे ते उपदेशाचं सार आपल्याला ह्या 5 श्लोकाच्या माध्यमातून समर्थ देत आहेत. आणि ह्या ठिकाणी मनाचं अभंग रूप स्वामीजींनी जोडलेलं आहे. हे असं, रिकामे तू नको मना राहो क्षणाक्षणाही, वेळोवेळा पारायण नारायण हे करी. तू रिकामा राहू नकोस, नारायणाचं पारायण वेळोवेळी कर, कायम कर. भ्रमणाच्या मोडी वाटा न भारे फाटा आडराने, तुका म्हणे माझ्या जेवे हेच घ्यावे धणीवरे. तर अशा पद्धतीने हा जो ह्या श्लोकाचा उपदेश आहे किंवा रामदेसांचा उपास आहे त्यालाच सारांशाने आपल्याला तुकाराम महाराजांनी त्यांच्या या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपण ह्या सगळ्या 16 ते 20 श्लोकांचा जो काही सारांश आहे तो बघूया. त्याच्यानंतर मी आत्मचिंतन प्रार्थना घेईन. त्याच्यानंतर 5 श्लोक अंजली काही म्हणतील आणि मग आपण हा कार्यक्रम जळगावची जी नेहमीची प्रार्थना असते ती झाल्यानंतर तो पूर्ण होईल. श्लोक झाल्यानंतर ती प्रार्थना होईल आणि मग हा कार्यक्रम पूर्ण होईल. 16 ते 20 आपण श्लोक बघितले. त्याच्यामध्ये जीवनात येणारे जे वेगवेगळे प्रकारचे ताप आहेत ते कसे टाळता येतील, दुःख कशी टाळता येतील त्याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात समर्थ सांगतात. जीवनामध्ये आसक्ती असते ती शेवटपर्यंत जात नाही आणि म्हणून माणूस जन्म मरणाच्या चक्रात फिरत राहतो. आपल्या जीवनात प्रारब्धानुसार मिलन आणि वियोग येत राहतात. त्याबद्दल फार खेद करू नये. अंतिम सत्य स्वरूप भगवंताची भक्ती करण्याशिवाय जीवनात अन्य योग्य असा कुठलाही मार्ग नाही. या मार्गाने पुनर्जन्म आणि त्याबरोबर येणारे विविध ताप टाळता येतील. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की भगवंताची भक्ती करायचा अर्थ जीवन सोडू नका, व्यवहार सोडू नका, प्रपंच सोडू नका. परंतु प्रपंचाची प्रत्येक गोष्ट करताना त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर भगवंताची भक्ती ही भावना पाहिजे.
आणि हे नेमकं कसं करायचं ह्याचं दिशादर्शन या आपण 5 श्लोकामध्ये बघितलं. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपली मनोभूमिका तयार व्हावी याच्यासाठी सगळ्यांच्या वतीने मी ही प्रार्थना करतोय, आत्मचिंतन प्रार्थना. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी शांत राहावं, हे प्रार्थनेचे शब्द ऐकावे, त्याचा अर्थ लक्षात घ्यावा आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये स्वतःमध्ये काही बदल घडू शकेल किंवा घडावा याच्याबद्दल प्रार्थना करावी. प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. अंजलीताई म्हणा श्लोक. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ मरे स्वतःचा तुझा शोक राजे अकस्मात तोही पुढे जात आहे. पुढे नाजनी लोकरे क्षोभ त्याचे म्हणून तुम्ही मागुता जन्म घेते. मानव जन्मचिंता वाहाती अकस्मात होणार जाते. कडे भोगणे सर्वही कर्मयोगे मती मनसते माही वियोगे. नाराजुने मानवा नको कीर्ती तुरे जयावळीची वेदशास्त्रे पुराणे दयावळिता सर्वती शास्त्रवाणी मना सर्वथा सत्य सांगू नको रे. मना सर्वथा मिथ्य मानू नको रे. मना सत्यते सत्यवाचे वदावे. मना मिथ्यते मिथ्य तोडून द्यावे. कोटी कोटी माय कोटी कोरे मना यातना मोठी. निरोधे पदे कोटी दे जन्मवासी. अधोनु करी युक्त्या बाळसाची. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. ताई म्हणा प्रार्थना. हरिओम. हरिओम. शब्दांना उपटवे असा प्रार्थना आहे. ठीक आहे. माझ्या अंतरिक्ष अनंत अस्तित्वाचे आणि विशालतेचे प्रतीक असलेल्या महाशून्य बिंदूचे एकाग्र चिंतन करून मी प्रार्थना करीत आहे. माझी आंतरिक शक्ती विकसित होण्यासाठी ती प्रार्थना मला सहाय्यभूत हो. माझ्या मनाच्या दृढनिश्चयाने शरीरातील असंख्य पेशी आणि संप्रेरके यामध्ये अपूर्व मुख्य निर्माण होऊ शकते. मानसिक धैर्य आणि शांती आणि ज्ञानपूर्ण निष्ठा यामुळे माझी आंतरिक शक्ती अधिक बळकट होत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून माझी आरोग्यपूर्ण जीवनासाठी माझी प्रतिकार शक्ती, संरक्षक शक्ती अधिकाधिक दृढ हो ही प्रार्थना. हे सर्वशक्तिमान निसर्गा, मी माझ्या जीवनाला हेतू विशालतेचे ज्ञान, कर्म आणि सर्व कल्याणाचा संकल्प याची जोड कायम ठेवीन. या ज्ञानशुद्ध प्रयत्नाने माझे, कुटुंबाचे, समाजाचे
प्रार्थना. हरि ओम